एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी जलसंपदा विभाग भरतीच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचा आहे, कारण असे महत्त्वपूर्ण प्रश्न आपणास एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघायला मिळतील। तर मित्रांनो, या एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत एकूण किती वेळा अपील करता येते? फक्त 2 वेळा अपील करता येते। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 2 नंबरचा असा आहे, सुरक्षित इंटरनेट वापराकरता खालीलपैकी कोणता प्रोटोकॉल वापरतात? सुरक्षित इंटरनेट वापराकरता खालीलपैकी कोणता प्रोटोकॉल वापरतात? तर HTTPS हा प्रोटोकॉल वापरतात। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे, IT ॲक्ट 2000 अनुसार कॉम्प्युटर रिसोर्स म्हणजे वरीलपैकी सर्व। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे, 1937 साली स्थापन वर्धा शिक्षण योजनेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? 1937 साली स्थापन वर्धा शिक्षण योजनेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? डॉक्टर झाकीर हुसेन हे होते। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे, मला उजाडले या विधानाचा प्रकार ओळखा। मला उजाडले या विधानाचा प्रकार ओळखा। भाव कर्तरी प्रयोग, भाव कर्तरी विधान म्हणजे प्रकार असा आहे। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे, पुढीलपैकी उभयविध नसलेले क्रियापद म्हणजे जाग। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे, तिला मी ताई म्हणतो या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा। तिला मी ताई म्हणतो या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा। तर या ठिकाणी मी हा उद्देश विभाग होईल। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे, खाली दिलेल्या शब्दातून समार्थी शब्द ओळखा। सौदामिनी, वीज। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे, खाई त्याला खवखवे या म्हणीचा विरुद्धार्थी म्हण ओळखा। तर कर नाही त्याला डर कशाला असा होईल। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाहत आहोत आपण 10 नंबरचा मित्रांनो, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा। तर संकुचित व्यापक, संकुचित विरुद्ध व्यापक असा होईल। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे, अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या घनता किती आहे? 237 इतकी आहे। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे, बुलढाणा जिल्ह्याची लोकसंख्या घनता किती आहे? तर 268 इतकी आहे। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे, परभणी जिल्ह्याची लोकसंख्या घनता किती आहे? तर 282 इतकी लोकसंख्या घनता आहे। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे, हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या घनता किती आहे? 260 इतकी आहे। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे, नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या घनता किती आहे? 319 इतकी आहे। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 16 नंबरचा असा आहे मित्रांनो, आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे दर 1000 माणसामागे किती एकर जागा खुली असणे आवश्यक आहे? 4 एकर जागा खुली असणे आवश्यक आहे। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे, गोदावरी नदीचे खोरे भारतातील एकूण किती टक्के क्षेत्र व्यापते? तर 10% क्षेत्र व्यापते। गोदावरी नदीचे खोरे भारतातील एकूण 10% क्षेत्र व्यापते। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे, हिंदू सोशल अँड लिटररी क्लब कोणी स्थापन केले? तर रमाबाई रानडे यांनी स्थापन केले। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणत्या समितीला महालेखापरीक्षकांचे सहाय्य असते? तर लोकलेखा समितीला सहाय्य असते। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे, आंध्र लेकतळी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे या जिल्ह्यामध्ये आंध्र लेकतळी आहे। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे।
प्रश्न क्रमांक या ठिकाणी 21 नंबरचा असा आहे, चंद्रावर पहिले अंतराळयान दुहेरी प्रक्षेपित केले, हे यान कोणत्या देशाचे आहे? दक्षिण कोरिया या देशाचे आहे. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे, कोणत्या नावाने ISRO द्वारे नवीन आभासी अंतरिक्ष संग्रहालय सुरू करण्यात आले? तर स्पार्क या नावाने. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 23 नंबरचा असा आहे, पुढीलपैकी कोणत्या शहरात मुलींची लाडो पंचायत आयोजित करण्यात आली होती? पुढीलपैकी कोणत्या शहरात मुलींची लाडो पंचायत आयोजित करण्यात आली होती? मेरठ या शहरामध्ये. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे, बालिका पंचायत कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती? बालिका पंचायत कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर गुजरात या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे, भविष्य रक्षिता हे ब्रीदवाक्य नुकतंच कोणत्या आयोगाला देण्यात आलेलं आहे? तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग या आयोगाला देण्यात आलेला आहे. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे, प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करण्यास देशातील पहिले उच्च न्यायालय कोणते ठरले आहे? प्रादेशिक भाषेत निकाल देणारे पहिले देशातील उच्च न्यायालय कोणते ठरलेले आहे? ते केरळ हे न्यायालय ठरलेले आहे. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणत्या समितीने द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुचविली आहे? तर डॉक्टर LM सिंघवी समिती यांनी द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुचवली आहे. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे मित्रांनो, मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर केरळ या राज्याशी संबंधित आहे. तर या ठिकाणी ए हा पर्याय योग्य आहे. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे मित्रांनो, उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता? तर 22 डिसेंबर हा सर्वात लहान दिवस आहे. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते शहर राजधानीचे ठिकाण नाही? खालीलपैकी कोणते शहर राजधानीचे ठिकाण नाही? तेवांग हे शहर राजधानीचे ठिकाण नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभाग भरती 2023 शिफ्ट 1st, 2nd, 3rd मध्ये खूपच महत्त्वाचे प्रश्न IBPS आणि TCS पॅटर्ननुसार आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर यूट्यूबला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका, कारण ऐतिहासिक, करंट अफेअर, GK विषयी, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरणविषयी खूपच महत्त्वाचे प्रश्न आपणास MR अकॅडमी यूट्यूब चॅनलवर बघावयास नक्कीच मिळतील. तर मित्रांनो, उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.